आज्ञा केली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 98. पांडू सोनार. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास असता एक दिवशी राहत नसून हमेशा जवळपासचे खेड्यापाड्यातून हिंडत असत. भक्तांचे संरक्षण करावे व नास्तिक जनांचा भक्तिमार्गास लावावे हाच फिरण्याचा हेतू असे. मैंदर्गी म्हणून एक अक्कलकोटापासून 3 कोसांवर गाव आहे. त्या गावी पांडू सोनार या नावाचा एक गृहस्थ असून तो महाराजांचा भक्त होता. कर्जाचे ओझे डोक्यावर झाल्याकारणाने कर्जदारी त्याला चैन पडत नसे. एक श्रीमंत गृहस्थाने काही सोन्याचे दागिने घडविण्यास दिले. त्याने रुपयाचे दागिने करून सोन्याचा वरमुलामा दिला व ते मालकास दिले. तो स्वामींचा भक्त होता खरा, परंतु आजचे मरण उद्या या म्हणीप्रमाणे त्याने विचार केला. काही दिवसांनी ते त्याचे कर्म मालकास उमगले व त्याने मामलेदाराकडे फिर्याद दिली. तात्यासाहेब मामलेदार यांनी खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा साबित केला. दुष्काळाचे दिवस असल्याने होईल तो कैदीची शिक्षा न देता फटक्यांची शिक्षा द्यावी असा त्यावेळी हुकूम असल्याने मामलेदारास पांडूस फटक्यांची शिक्षा दिली. पांडूने आलेले संकट जाणून श्री स्वामी समर्थांचा धावा केला व पश्चातापूर्वक पुन्हा असले कर्म करणार नाही म्हणून पांडूने शपथ घेतली. भक्त कामकल्प द्रुमतरू स्वामी समर्थ भक्तांच्या संकटास पाहून कळवले. द्रौपदीने धावा केला असता रुक्मिणीने दिले पंचपक्वान्नाने भरले ताट जुगारून देऊन ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान यांनी वस्त्रहरणाच्या वेळी धावत जाऊन आपल्या प्रिय भगिनीची लज्जा रक्षण केली, त्याचप्रमाणे महाराजांनी आपल्या भक्तांचा सांभाळ केला. त्या दिवशी शिक्षा अंमलात यावयाची त्या दिवशी पांडू सोनार याने महाराजांची स्तुती करून फारच आवळले. समर्थांची स्वारी अक्कलकोटास होती. सकाळची स्नानाची वेळ होती. उष्णोदकाचा तांब्या भरून सेवेकरी अंगावर घालणार तो बंद करून स्नान करावायचे नाही, मेना लवकर लाव म्हणून महाराज म्हणाले. मग काय उशीर. सत्वर स्वारीची तयारी होऊन महाराज बाहेरगावी जाण्यास निघाले. अखेर पावे तो कोणते गावी जाणार हे ते सेवेकरी यास कळत नसे. पूर्व दिशेस असल्यास प्रथम उत्तर दिशेचा रस्ता धरून पश्चिमेस वळून मग पूर्वेस जावे अशी महाराजांची विचित्र लीला असे. महाराज निघाले ते बोरी नदीवर जाऊन स्नान करून पुढे मैंदर्गीच्या मार्गास निघाले. मैंदर्गीस पोचे पावतो 3 बाजूस गेले. धर्मशाळेत वगैरे दुसरे कोणी न जाता थेट कचेरीत गेले. महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केला असे समजून मामलेदार यांनी आदर सत्कार करून श्रीस आपल्या गादीवर बसवून आपण हात जोडून पुढे उभे राहिले. कैदी सोनार समोर उभाच होता. ये रे इकडे असे म्हणून त्यास जवळ बोलावून महाराजांनी बसण्यास सांगितले. कैद्यावरील महाराजांची प्रीती पाहून मामलेदार यास आश्चर्य वाटले. सरबराईस मामलेदार लागले. थोडा वेळ गेल्यावर पांडू सोनारास सरबराईस जा, बसलास का म्हणून आज्ञा केली. सोनारास तेच पाहिजे होते. आनंदाने धावत जाऊन महाराजांची सर्व व्यवस्था त्याने केली. दुसरे दिवस पावे तो पांडू सोनारास आपणाजवळ ठेवून घेतले. पांडूरवरील महाराजांचे प्रेम पाहून मामलेदारास त्यास शिक्षा न करता सोडून दिले. मोठ्या हर्षाने सोनाराने आपली साध्यंत गोष्टी सेवेकऱ्यास सांगितली. महाराज स्नान करता करता एकदम उठून का आले याचे कारण सेवेकरी यास ध्यानात आले. सर्वांनी स्वामी